संघाच्या वतीनं पहिले षटक घेऊन रामकृष्ण ठाकूरजी बॅक टू पॅव्हलियन. फोन माझ्या मुलीकडे आहे, मला फोन लावू नको. बॅक टू पॅव्हलियन, कम बॅक. रामकृष्ण ठाकूर पहिलं षटक. गोलंदाज अमोल पाडेकर मैदान गाजवणार 100% आज दुश्मी प्रीमियर लीगला. विराज गावडे पॅव्हलियन मध्ये या जरा. थोडस दुश्मी गावाला दुश्मी प्रीमियर लीग अरे तू पक्या कळ अरे घे बाई. ए पित्या ते पक्या कळ ते ऋतिक याला त्रिफळाची सुरेख सुरुवात स्वर्गीय
इथं फटका येतोय लोंगण आणि लोंगणच्या मधून 6 धावांसाठी पुन्हा एकदा धावसंख्येत भर पडतंय. या षटकारानं धावसंख्या होतंय 24. पुन्हा एकदा गोलंदाजांवरती तुटून पडलाय प्रशांत. जीवन काहीसा मागणा ठरतो या ठिकाणी. पुन्हा एकदा लॉंगऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू अडवला जातोय. चेंडूपैकी 1 धाव मिळाली. एका धावेने पुन्हा एकदा धावसंख्येत भर पडली. धावसंख्या झाली 1/25. पुन्हा एकदा कमबॅक केलंय गोलंदाज जीवन यानं. सुरेख अशी गोलंदाजी होत आहे जीवनच्या माध्यमातून. मेगा फायनलचा हा सामना गोलंदाज जीवन आणि हा मात्र चार धावांनी पुन्हा एकदा धावसंख्येत भर पडली. धावसंख्या झाली 29. पुन्हा एकदा खोलवर पद्धतीचे चेंडू लेग बायच्या स्वरूपात. प्रतीक जाधव मैदानाच्या बाहेर. काय चेंडू फेकलाय. जोरदार अपील. दुसऱ्याकडे बाद होत आहे. नवीन फलंदाज येतोय तुषार. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 29. आजच्या दिवसातील अंतिम अर्थातच फायनलचा हा सामना मैदानावरती चालू आहे. उशिरा आलेल्या प्रेक्षकांसाठी 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 29. स्वर्गीय रवींद्र खर्ते लेवर संघ मैदानावरती फलंदाजी करत असताना यानंतर मी मायक्रोफोन वरती घेतोय माझे सहसाधी कॉमेंटेटर निशाकर खर्ते. धन्यवाद सर. पाहूया साईनाथ एक छोटासा प्लेअर बॉलिंग करण्यासाठी तयार सज्ज आहे. तो म्हणजे प्रशांत याला. पाहूया चांगला चेंडू खेळून काढलाय तो म्हणजे प्रशांत यांनी. आणि हा निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी करते छोटासा प्लेअर. एक नौका चांगली गोलंदाजी करतो तो म्हणजे साईनाथ. पाहूया पुढचा चेंडू माराकरी प्रशांत. आणि हा फुल टॉप चेंडू आणि हा दांडा उघडून काढलाय प्रशांत याचा. काय बघा बॉलिंग तुमचा काय घरात वाचा आहे. खूपच छान सुंदर गोलंदाजी मानली ती म्हणजे आपल्या साईनाथची. आणि साईनाथ याला बक्षीस आलेलं आहे त्याच्या पप्पाकडनं राजेश घोर त्यांच्याकडून 100 रुपये विकेटसाठी. पाहूया पुढचा चेंडू मारा करतील ते म्हणजे आशिष देसले साईनाथचा. आणि हा फिट काढला चेंडू. हा म्हणजे लेग साईडला मारला तो सुंदर खणखणीत षटकार. आणि संघाची धावसंख्या या षटकारांनी सरकारच्या साहाय्याने होती ती म्हणजे 35. आणि आशिषसाठी प्रत्येक षटकाराला राजेंद्र गावंडे यांच्याकडनं सुवर्ण संधी चांगलीच एटीएम खुल्ला झालेला आहे तो म्हणजे राजेंद्र गावंडेचा. प्रत्येक षटकाराला 100 रुपये. पाहूया पुढचा चेंडू साईनाथ. कडक क्लास दाखवतो म्हणजे आशिष देसले. सुंदर फलंदाजी आणि हा खणखणीत दणदणीत षटकार. महेंद्र देसले कुठे असतील तर पॅव्हलियन मध्ये यावे.
पाहूया पुढचा चेंडू. ओ सुंदर चेंडू, लेग कट. या 1 रनने संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 42. एक सुंदर आणि चांगली धावसंख्या उभारलेली आहे ती म्हणजे रवींद्र 11 गावदेवी संघाने. आणि हा तुफानाचित हिमकट गोल सायनतने घालला. एक छोटासा अंडर 90चा प्लेअर आणि चला. आणि तुषार पाटेकरची जागा भरून काढण्यासारखी एक नौका, एक अनुभवी विवेक सर ठाकूर. संघाची धावसंख्या स्थिरावते ती म्हणजे 42. तीन ओव्हरच्या साह्याने संघाची धावसंख्या होती ती म्हणजे 42. आता हा चौथा षटक हाताळण्यासाठी येतो तो म्हणजे अभिजित पाटेकर. आणि हा समोर असलेला आतापर्यंत 2 दणदणीत षटकार मारणारा प्लेअर आशिष देसले. राजेंद्र गावण यांनी 200 रुपये इथं आणायचे आहेत. पाहूया पुढचा चेंडू. आणि हा चांगला चेंडू खेळून काढूया. पाहूया काय होतं ती. चेंडू जातो सीमारेषेपर्यंत, तोपर्यंत तत्परती बघूया. 1 रन, दुसऱ्या रनसाठी धावूया तो म्हणजे विवेक ठाकूर. हॅलो. संघाची धावसंख्या होती ती म्हणजे 43. आणि रनआउटची विकेट विवेक ठाकूर याची. आता नौका फलंदाज जातो तो मैदानात तो म्हणजे चांगला अनुभव 40+ किशोर देसले. पाहूया पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहे तो म्हणजे अभिजित पाटेकर आशिष देसले याला. एसट्या उकळून काढण्यात आशिष देसले याच्या अभिजित पाटेकरने. संघाची धावसंख्या स्थिरावते ती म्हणजे 43. आणि एकच एक पाठून विकेट जाते ती म्हणजे रवींद्र 11 गावदेवी. आशिषाची जागा भरून काढण्यासाठी नौका फलंदाज तो म्हणजे मैदानात प्रदीप घरात. पाहूया. चांगला ऑफ एसटीच्या बाहेरून काढला चेंडू, चांगला निर्धाव चेंडू एसटी हातात. चेंडू स्थिरावतोय. संघाची धावसंख्या 43. आणि परत एक विकेट, विकेटवर विकेट. काय चाललंय बाबा तुमचं? चांगले गेम आहे, स्कोर आलेला पण तुम्ही का असं खेळता मला काही समजत नाही. काढून खेळा यार. आणि आशिष तसेच इथे आशिष देसले याला 200 रुपये आलेले आहेत राजेंद्र दादा गावण यांच्याकडून. धन्यवाद राजेंद्र दादा. असेच चांगले बक्षीस तुम्ही लावताय. खरंच प्लेयरांना खूप बरं वाटतंय, आनंद मिळतोय का आपल्यासाठी पण कोणतरी काहीतरी बक्षीस लावतोय, आपण क्रिकेट चांगला खेळतोय. धन्यवाद दादा. आता येतो तो म्हणजे नौका फलंदाज सूरज देसले. पाहूया अभिजित पाटेकरचा कसा बॉल खेळून काढेल सूरज.
मस्त चांगला चेंडू खेळून काढला तो म्हणजे अभिजित सूरज आणि अभिजित याचा पाहूया 1 रन पूर्ण केली दुसऱ्या रन धावताना दुसरी रन सुद्धा पूर्ण केली चांगली रनिंग बिटवीन दोघांच्यात खूप चांगलं तालमेल किशोर देसले आणि सूरज देसले पाहूया पुढचा चेंडू धाव संख्या 45 ने वाढतोय पाहूया पुढचा चेंडू खेळून काढण्यासाठी येतो म्हणजे सूरज देसले आणि हा पुन्हा एकदा ट्रिपल असिस्ट सूरज देसले आणि 45 धाव संख्या उभारलेली आहे ती म्हणजे स्वर्गीय रवींद्र भरत गावदेवी या संघाने त्वरित बॉल द्यायचे ठीक आहे देतो तुम्हाला बॉल सर दुष्मी प्रीमियर लीग पर्व पहिले दिवस दुसरा आजच्या दिवसातील अंतिम सामना अर्थातच मेगा फायनलचा हा सामना मैदानावरती पार पडतोय प्रथम सत्रामध्ये करत असताना स्वर्गीय रवींद्र कर्दिलवान या संघानं 4 षटकांच्या समाप्तीनंतर 45 धावांचं एक माफक आव्हान नैतिक फोटोग्राफी या संघापुढे ठेवलंय 46 धावांचं टार्गेट असेल नैतिक फोटोग्राफी संघापुढे आजच्या दिवसातील अंतिम सामना चला ऋतिक प्रशांत देसले कॅप्टन प्लीज जरा लवकर जरा सहकार्य करा जीवन मयूर क्रिकेटर भारी लय जगास अभिजित पाटेकर विजया जय गगन नाही संगीला साईनाथ करत जितेंद्र यश मैदान गाजवणार 100% आज प्रीमियर लीगला गाडी नंबर 6970 मीनाथ भरत यांच्याकडून 3 विकेटसाठी अभिजित पाटेकर साठी 100 रुपये आलेले आहेत त्यांचे सुद्धा धन्यवाद असंच चांगले चांगले बक्षीस लावत जा आणि खरंच गावातले एक बुजुर्ग आणि एक चांगले व्यक्तिमत्व मिडल क्लासेस यांचंही सहकार्य आम्हाला लाभतोय बक्षिसं लावल्यात बक्षिसं देण्यात किंवा चांगलं चांगलं सहकार्य ट्रॉफ्या कोणी दिलेल्या आहेत सायकल दिलेली आहे चांगलं आणि आज 2 दिवस चांगलं खेळ पार पाडलेला आहे तुमच्या साह्याने धन्यवाद सर्वांचं दुष्मी ग्रामस्थांचं पुन्हा एकदा धन्यवाद दुष्मी प्रीमियर लीग भव्य दिव्य असं आयोजन भव्य दिव्य असे चषक या स्पर्धेसाठी मालिका वीरासाठी सायकल एअर कूलर मोठ्या मोठ्या ट्रॉफीज शूज सर्व उदार देणगीदार दात्यांचं दुष्मी प्रीमियर लीगच्या माध्यमातून मनापासून स्वागत मैदानावरती सामना चालू आहे स्वर्गीय रवींद्र कर्दिलवान विरुद्ध नैतिक फोटोग्राफी प्रथम सत्रामध्ये फलंदाजी करत असताना स्वर्गीय रवींद्र कर्दिलवान या संघानं आतापर्यंत 4 षटकांमध्ये 45 धावा जमा करून 46 धावांचं एक माफक आव्हान उभं केलंय नैतिक फोटोग्राफी 11 संघापुढे दरम्यान प्रतीक यांना पहिल्या चेंडूपासून घणागती असा प्रहार करत प्रशांत असेल एक क्लासिकल बॅट्समन आशिष याच्या बॅटमधून देखील आपल्याला षटकार पाहायला मिळाले त्यानंतर या स्पर्धेचं दुसरं पर्व अर्थातच स्वर्गीय रवींद्र खरत हा संघ या ठिकाणी क्षेत्ररक्षण करत असताना पहिला गोलंदाज असेल स्वर्गीय रवींद्र खरत संघाच्या वतीनं स्वतःचं पहिलं आणि संघाच्या वतीनं पहिलं षटक घेऊन गोलंदाज प्रशांत सलामीची जोडी मैदानावरती अमर पाटेकर आणि रुपेश पाटेकर दोन्ही बंधू 46 धावांचा आव्हान पार करत असताना स्ट्राईक वरती असेल रुपेश नॉन स्ट्राईक एंड वरती अमर पाटेकर गोलंदाज प्रशांत देसले पाहूया 46 धावांचा आव्हान किती षटकांमध्ये जमा करतायत दोन्ही फलंदाज रुपेश आणि अमर याच दरम्यान षटकातील पहिला चेंडू असेल पॉवर प्लेचं पहिलं षटक फलंदाज रुपेश आणि अमर पहिल्या षटकामध्ये कितपत धाव जमवत आहेत दोन्ही फलंदाज दोन्ही बंधू इस दरम्यान प्रशांतचा पहिला चेंडू पंचांना पार करत
स्ट्राईक वरती उभा असलेला फलंदाज रुपेश पाटेकर याला आजच्या दिवसातील हाय व्होल्टेज फायनलचा सामना मैदान अगदी गार पडलंय दिवसभर रणरणत्या उन्हामध्ये ही स्पर्धा यशस्वीरित्या पार होतोय पहिला चेंडू अतिशय सुंदर असा चेंडू सरळ जातोय यशरक्षाच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता होत आहे खरं तर गुडलक पहिला चेंडू निर्धाव यष्टीरक्षक विवेक ठाकूर चप्पल आणि हुशार यष्टीरक्षक क्रिकेट पासून काहीसे लांब असताना आज मात्र आपल्या गावासाठी पुन्हा एकदा चेंडू बराच वेळ हवेमध्ये लांबी कमी उंची जास्त आणि झेलबाद क्रिकेट पासून काहीसे लांब असताना आज मात्र आपल्या गावासाठी नैतिक 11 संघाचा हार्ड हिटर पहिला फलंदाज मैदानाच्या बाहेर जातोय रुपेश नवीन फलंदाज येतोय जीवन अतिशय सुंदर असा हा फलंदाज गोलंदाज त्याची गोलंदाजी आपण प्रथम सत्रामध्ये बघितली होती काहीसा या ठिकाणी कानमंत्र देईल नक्कीच अमर मोठे फटके खेळायचे आहेत 46 धावा उभ्या करायच्या आहेत आपल्या संघासाठी जर विजय प्राप्त करायचा असेल तर पुन्हा एकदा प्रशांतला गोलंदाजीची सूर गवसतंय दुसऱ्या चेंडूवरती रुपेशला मैदानाच्या बाहेर धाडलंय गोलंदाज प्रशांत यानं नवीन फलंदाज येतोय जीवन स्ट्राईक वरती काय चेंडू फेकलाय सरळ जाऊन पायावरती आदळतंय लेग बायच्या स्वरूपात प्रीमियर लीग बघा DPL गाजला दुश्मी गावाला प्रीमियर लीग बघा DPL गाजला दुश्मी गावाला प्रीमियर लीग बघा DPL गाजला दुश्मी गावाला प्रीमियर बॅक टू बॅक दुसरा मोहरा तंबूत परततोय जीवनचं जीवन या ठिकाणी मात्र संपवलंय गोलंदाज प्रशांत यानं विराज गावडे तू दुसऱ्या टीम मध्ये होतास आणि हारलास आता कशाला निसत ताणतोस अपील मध्ये विश्वास आणि जोर पंच अनुभवी हिरामन भोसले नवीन फलंदाज गजानन स्ट्राईक वरती गोलंदाज मात्र प्रशांत अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी दरम्यान स्क्वेअर लेगच्या षटकार मैदान गाजवणार 100% आज षटकारांच्या हॅट्रिकसाठी गजानन गावडेसाठी दत्तात्रय खरेवले यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक कॅश प्राइज आलेलं आहे आमच्याकडं ताबडतोब अशी बल्लेबाजी फलंदाजी होत आहे गजानन गावडे याच्या माध्यमातून जसं मैदानावरती आला तसाच आपल्या बॅटमधून एक खणखणीत असा षटकार मारलाय गजानन यानं एकदा स्लोवर पद्धतीचा चेंडू फसवा चेंडू सरळ जाऊन यष्टीच्या हातामध्ये स्थिर होतो निर्धाव चेंडूची फेकी होते या ठिकाणी एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली मात्र 6 धावा देऊन आपलं षटक संपवलंय गोलंदाज प्रशांत यानं षटकातील अंतिम चेंडू स्ट्राईक वरती फलंदाज गजानन आणि त्रिफुलाची
ग्राउंडवर स्वर्गीय गजानन दिसले क्रिकेट संघ हा एक नंबर दुष्मी प्रीमियर लीग पेड तालुक्यात आहे हो एक नंबर संघ मालक प्रवीण दिसले दादा आहे हो एक नंबर केशव दिसले व्यवस्थापक कुमार दिसले कर्णधार एक नंबर नेक्स्ट ओव्हर ऑन द मायक्रोफोन मिस्टर निशाकरकर. धन्यवाद बाळेश सर. पाहूया संघाची धावसंख्या होती ती म्हणजे 6. 3 विकेट धावसंख्या 6. संघाची धावसंख्या होते 6. जिंकण्यासाठी अजूनही तुम्हाला 39 धावांची गरज आहे. 18 बॉल आणि 29 धावांची गरज आहे. 18 बॉल 39 धावांची गरज असेल ती म्हणजे नैतिक फोटोग्राफी दुष्मी या संघाला. पाहूया पुढचा षटक फेकण्यासाठी आलेला आहे तो म्हणजे नवीन नौका गोलंदाज. चांगली मगाशी फलंदाजी केली 2 षटकार मारले आहेत त्यांनी. तोच पुन्हा एकदा 6 झालेले आहेत. 40 पाहिजे 40 पाहिजे 40. 18 बॉल 40. चला नौका गोलंदाज तसाच चांगला फलंदाज आहे तो अमर पाटीकर. पाहूया ओ शॉट चेंडू आणि हा मला तर वाटतंय क्षेत्ररक्षण कॅच ड्रॉप झालेला आहे तो म्हणजे किशोर देसले आणि हा झेल सोडलेला आहे तो म्हणजे अमर पाटेकर. एक चांगला प्लेअर याचा झेल सोडलेला आहे. चांगला बॉल टाकलेला होता तो म्हणजे आशिष यांनी. क्षेत्ररक्षणात बदल करण्यात येतो तो म्हणजे चांगला चेंडू होता, चांगला झेल होता, सोडलेला आहे किशोर यांनी. पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज आहे तो म्हणजे आणि हा स्वर चेंडू आणि हा खणखणीत चौका. स्वर चेंडू आणि त्याच्यावर चौका मिळतोय. 5 धावांनी संघाची धावसंख्या होती ती म्हणजे 12. प्रीमियर लीगला मैदान गाजवणार 100% आज दुष्मी प्रीमियर लीगला. खराब चेंडू फेकलेला आहे तो म्हणजे आशिषांनी आणि त्याच्यावर झालेली होती म्हणजे बाउंड्री. या 5 धावांनी संघाची धावसंख्या होती ती म्हणजे 12. पाहूया पुढचा चेंडू. हो खेळून काढलेला आहे, चांगल्यारीत्या खेळून काढलेला आहे. क्षेत्ररक्षण जज करतो, चेंडू उचलतोय. 1 धाव रोखू शकत नाहीये. दुसरी धाव होऊ शकत नाहीये. 1 धावांनी संघाची धावसंख्या होती म्हणजे 13. पाहूया पुढचा चेंडू खेळून काढते ते म्हणजे अमर पाटेकर आशिषचा. शॉर्ट बॉल आणि चांगला चेंडू निर्धाव चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात. यष्टीरक्षकाला काहीतरी दुखापत झालेली असं वाटतंय, थोडीशी डोफा. चांगला चेंडू आशिष यांनी टाकलेला आहे आणि हा पुढचा चेंडू बघूया कसा रीतीने टाकतोय तो आशिष. नवीन नौका गोलंदाज आशिष आणि हा खरंच एक विकेट आणि हा बाद फलंदाज बाद. सर विकेट बसली आहे. कॅप्टन आहेत खास रुपेश सूचित जीवन मयूर क्रिकेटर कारी लय जगास. अभिजित पाटेकर विजया जय गगन नाही संगतीला साईनाथ करत जितेंद्र यश आई संगतीला. सुरेंद्रदादा घरत तुम्ही हे बाबा सुरेंद्रदादा घरत यांनी इथे पाण्यामध्ये येऊन बसायचं आहे असं नसतं व्हायचं आहे. तुमचंही इथं स्वागत असेल. खरंच आता 4था
धक्का बसला होतो नैतिकी फोटोग्राफी संघाला अमर पाटेकरचा आणि खणखणीत दंगलीत अमर पाटेकर असा फलंदाज बाद होतोय आणि मानलं पाहिजे आशिषला चांगली गोलंदाजी करतोय तो आशिष देसले खरंच एक नौका गोलंदाज त्याने ऑलराऊंडरची भूमिका पार पाडली आहे ती म्हणजे आशिष यांनी खणखणीत षटकार ठोकले होते तसे बॉलिंग मध्ये पण आता चांगलीच जिम्मेदारी उचलली आहे त्यांनी आणि पुढचा चेंडू पाहूया डेड बॉल प्लेअर पोचला नव्हता आशिष घाई करू नकोस तुलाच बॉल टाकायचे आहेत पाहूया पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतो तो म्हणजे आशिष मैर्याला आणि पुन्हा एकदा खराब चेंडू आणि पुन्हा एकदा बाउंड्री खराब चेंडू वारंवार एक चेंडू चांगला तर एक चेंडू खराब फेकतोस आशिष जरा तुझा हे अजय घर अमर पाटेकर ऑनर कॅप्टन आहेत खास या 5 धावांनी संघाची धावसंख्या होत होती म्हणजे 18 नैतिक इव्हेंट फोटोग्राफी आशिषाला कुठेतरी कमबॅक करावं लागेल एक चेंडू चांगला टाकतोस विकेट काढतोस तर दुसरा चेंडू खराब फेकतोस आणि त्याच्यावर बाउंड्री खातोस यार प्लीज कुठेतरी तुला कमबॅक करावं लागेल आपल्या संघासाठी चांगली गोलंदाजी आणि फलंदाजी सुद्धा आहे पाहूया पुढचा चेंडू खेळून काढू तर मयूर गावडे आणि हा शॉर्टपिच चेंडू पाहूया खूप छान क्षेत्ररक्षण म्हणजे प्रदीप घरे त्याचं मानलं पाहिजे शेवटच्या क्षणाला सुद्धा नजर आठवली नाही आणि चांगलं षटकार रोखलेला होतो म्हणजे प्रदीप घरे त्यांनी संघाची धावसंख्या दोन्ही वाढतो ती म्हणजे संघाची धावसंख्या दोन्ही होते ती म्हणजे 4-20 चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे ते म्हणजे लेग कव्हरला प्रदीप घरे यांनी खरोखर विदाऊट प्रॅक्टिस सुद्धा चांगलं क्षेत्ररक्षण केलंय पाहूया पुढचा चेंडू हो कुठेतरी बॅटकट सर बोलतात बॅटकट आणि हा शतक संपलेला आहे दुसरा शतक संपलेला आहे तो म्हणजे आशिषाचा आणि संघाची धावसंख्या नैतिक फोटोग्राफीची होते ती म्हणजे 4-20 पुढचं समालोचक करतो म्हणजे मायक्रोफोनवर वायश भरत सर मैदान गाजवणार 100 दुश्मी प्रीमियर लीग पर्व पहिले मैदानावरती सामना चालू आहे रवींद्र स्मृती 11 दुश्मी विरुद्ध नैतिक फोटोग्राफी याच दरम्यान मैदानावरती एक समीकरण उभं राहिलं आहे उर्वरित 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 26 धावांची गरज असताना नैतिक फोटोग्राफी हा संघ धावांसाठी या ठिकाणी झुंजत आहे वन मॅन आर्मी अमर पाटेकर एकटा आपल्या संघाची खंड लढवत होता मात्र लेग बायच्या स्वरूपात मैदानाच्या बाहेर गेलाय अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण होत आहे स्वर्गीय रवींद्र घरत 11 संघाच्या वतीनं नुकतंच एक असं देखणं क्षेत्ररक्षण झालंय प्रदीप घरतेच्या माध्यमातून मैदानाच्या बाहेरून स्टँडिंग ओवेशन दिलं गेलंय प्रदीप याला टाळ्यांचा कडकडाट झाला ज्यावेळी प्रदीपनं चेंडू अडवला नवीन गोलंदाज येतोय तुषार स्वतःचा पहिला आणि संघाच्या वतीने 30 षटक घेऊन स्ट्राईक वरती बॅट्समन अभिजित निर्धाव चेंडूची फिके होत आहे धावसंख्या मात्र स्थिरावलेली अर्थातच 20 रोखून धरले फलंदाजांना कोणत्याही प्रकारचे मोठे फटके खेळू देत नाहीत गोलंदाज आशिषाने मागचे षटक फेकले काहीशी निराशाजनक अशी गोलंदाजी 2 स्वेरे चेंडू त्याच्यामागे एक्स्ट्राच भरपूर अशा धावा दिल्या गेल्या पुन्हा एकदा कमबॅक करतोय तुषार आपल्या संघासाठी पुन्हा एकदा स्टेप आउट पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न आज पुन्हा एकदा झेल नावाची चर्चा जाईल ग्राउंडवर
नंबर. ज्या प्रकारे गोलंदाजी होत आहे तितक्याच चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण होत आहे. अचूक असे झेल टिपले जात आहेत क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून. नवीन फलंदाज येतोय साईनाथ. इरादे बनते हैं बिगड़ते हैं लेकिन शिर्डी वही जाते हैं जिन्हें साईनाथ बुलाते हैं. इथं मात्र स्ट्राईक वरती येतोय साईनाथ, ज्यानं अतिशय सुंदर अशी गोलंदाजी केली होती आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा तुषार साईनाथ चेंडू खेळून काढलाय कव्हरच्या क्षेत्रामध्ये. एक धाव पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज मयूर आणि साईनाथ. एका धावावरती समाधान मानावं लागेल. एका धावाने पुन्हा एकदा धावसंख्येत भर पडली. धावसंख्या झाली 21. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार होत आहे तुषार. 9 चेंडू आणि 25 धावांची गरज असताना स्ट्राईक वरती मयूर. आणि हा फसव्या पद्धतीचा चेंडू सरळ जातोय यष्टीरक्षक विवेक ठाकूर यांच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची फेकी. धावसंख्या मात्र स्थिरवलेली अर्थातच 21. अतिशय निराशाजनक अशी फलंदाजी होते. याच दरम्यान उजव्या यष्टीच्या खूपच बाहेरचा चेंडू पंचकर्णा स्क्वेअर. अतिरिक्त एका धावने धावसंख्येत भर पडली. धावसंख्या झाली 22. मयूरला मोठे फटके खेळावे लागतील जर आपल्या संघाला विजयी करून द्यायचा असेल तर. षटकर आणि चौकारांची आतषबाजी करावी लागेल या मैदानावरती. होम ग्राउंड सर्व दुश्मीच्या खेळाडूंचा पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची फेकी. पुन्हा एकदा गोलंदाजी सुरग अवस्था आहे. गोलंदाज तुषार याला वारंवार निर्धाव चेंडूच्या ठिकाणी फेकी होत आहे. गोलंदाज तुषार आपल्या संघासाठी एक मोठी कामगिरी करत असताना स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू अडवला गेलाय. चेंडू मागे एक धाव मिळाली. एका धाववरती समाधान मानावं लागलं. एका धावने धावसंख्येत भर पडली. धावसंख्या झाली 23. आणि आता मात्र मैदानावरती समीकरण उभं राहिलंय 6 चेंडू आणि 23 धावांची गरज. 6 चेंडू आणि नितांत गरज असेल 23 धावांची. मी पुन्हा एकदा निशाकर खरं त्यांना घेतो मायक्रोफोनवरती. 6 चेंडू आणि 23 धावांची गरज. गुंडला लागला सगळं. दोन एक पावरची नेचर एक एच माहिती ना. वैभवी खरेवले आणि त्यांच्या सहकारी जेवढे आहेत त्यांनी इथे पॅलेनमध्ये यायचं आहे. त्यांचाही सत्कार असेल. वैभवी खरिवले मॅडम या. पाहूया चौथं षटक फेकण्यासाठी आले ते म्हणजे विवेक सर मयूर याला. आणि खणखणीत पटकावलेला चेंडू आहे तो म्हणजे उंच जातो चेंडू. एक धाव पूर्ण करतो. दुसऱ्या धावसाठी धावतो तो म्हणजे दुसरी धाव पूर्ण करतो तो म्हणजे मयूर गावडे आणि साईनाथ घरात. संघाची धावसंख्या 2 सरसावते पुढे 25. 5 बॉल जिंकण्यासाठी 31 धावांची गरज आहे. ती म्हणजे 21 धावांची गरज आहे. ती म्हणजे नैतिक फोटोग्राफी. पुढचा चेंडू मारा करते म्हणजे मयूर गावडे. खोदून काढलेला चेंडू तो सुमारे पर्यंत एक धाव पूर्ण करते. दुसऱ्या धावसाठी धावले नाही. दुसरी धाव होत नाहीये. थांबवलेला आहे साईनाथनी. आणि संघाची धावसंख्या 1 वाढते ती म्हणजे 26. अजूनही जिंकण्यासाठी 4 बॉल 20 धावांची गरज आहे. ती म्हणजे नैतिक फोटोग्राफी दुश्मी या संघाला. आणि हा वाईट चेंडू खूप ऑफ एसटीच्या बाहेर टाकलेला चेंडू तो म्हणजे विवेक सर यांनी. 16 चेंडू. संघाची धावसंख्या 16 चेंडूंनी होते ती म्हणजे 27. अजूनही जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज साईनाथ त्याला. आणि हा यष्टीरक्षकांनी मला तर वाटतंय 1 रन पूर्ण होते ती म्हणजे. आणि 1 रननी धावसंख्या सरसावते ती म्हणजे 28. अजूनही 3 चेंडू आणि 18 धावांची गरज असेल ती म्हणजे नैतिक फोटोग्राफी संघाला. पाहूया पुढचा चेंडू
टाकण्यासाठी सज्ज आहे मयूर गावडे यासाठी विवेक ठाकूर. पाहूया ओ फुलटा चेंडू पिट केलाय लेगच्या दिशेने आणि दणदणीत खणखणीत षटकार मयूरच्या बॅटमधून निघालेला आहे. खणखणीत षटकार. हे अजय घरत अमर पाटेकर ऑनर कॅप्टन आहेत खास. थँक्यू जीजे मास्टर. आता मात्र जिंकण्यासाठी अजूनही 2 बॉल आणि 2 षटकारांची गरज आहे ती म्हणजे नैतिक फोटोग्राफी या संघाला. आणि तसाच बलाढ्य असा खेळाडू मैदानात आहे तो म्हणजे आग उगलतोय मयूर गावडे. चांगला फटका मारला आहे तो म्हणजे मयूर गावडे यांनी षटकाराच्या साह्याने. पाहूया पुढचा चेंडू. 2 चेंडू बाकी आहेत आणि 12 धावांची गरज असेल. पाहूया एक दांडगा मजबूत शरीर. ओ बीट केलंय विवेक सर यांनी आणि मला तर वाटतं पायदा जड होतोय तो नैतिक युवक संघाचा. आता 1 बॉल 12 धावांची गरज आहे. एका बाजूने सामना झुकतोय असा दिसतोय. स्वर्गीय रवींद्र 1 बॉल होते लावू नका. 1 बॉल होते मामा थांब. 1 बॉल होते. पाहू 1 चेंडू आणि 12 धावांची गरज. 1 चेंडू 12 धावांची गरज. डीपीएल मधला शेवटचा चेंडू असेल आणि पाहूया हा चेंडू स्वर्गीय रवींद्र खरंच संघ विजयी झालेला आहे. तसेच दोन्ही संघांचे धन्यवाद. पराजित संघाचे आणि विजयी संघाचे धन्यवाद. फटाक्यांची आतषबाजी झाली पाहिजे. दुश्मी प्रीमियर लीग बघा DPL गाजणार दुश्मी गावाला. खरंच खूप छान सामना झालेला आहे. या DPLचा पहिला पर्व पहिला सत्र एकदम चांगल्या रीतीने पार पडलेला आहे. पाहूया फटाक्यांची आतषबाजी होतोय. मोठा जल्लोष होतोय. सर्वांनी याच्यात सामील व्हा. काय हरले जिंकले त्यांनी सर्वांनी सामील व्हा. हे भल्या भल्यांची उडवून झोप आयोजन केलंय लग. हे भल्या भल्यांची उडवून झोप आयोजन केलंय लग. हे नावातच नाही तर गावाची दम आहे दुश्मी प्रीमियर लीग. हे नावातच नाही तर गावाची दम आहे दुश्मी प्रीमियर लीग. हे नावातच नाही तर गावाची दम आहे दुश्मी प्रीमियर लीग. सर्वांनी नाचत आहे. सर्वांचा विजय आहे. जे हरलेले संघ आहेत ते पण विजयाचे संघ आहेत. जे हरले संघ ते पण विजयी संघ आहेत. हा दुश्मी गावाचा जल्लोष आहे. सर्वांनी नाचायचं आहे. प्लीज सर्वांनी सहकार्य करा. सर्वांनी नाचायचं आहे. आणि आलेले आपले पाहुणे मंडळ मला आलेले आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ त्यांचंही इथं स्वागत असेल. तसेच आमचे आम्हाला 2 दिवस